नमस्कार मित्रहो, आज आपण आलो आहोत जय जवान या गोविंदा पथकाच्या मैदानावर आणि आज आपण भेट घेणार आहोत संदीप दादाची. तुम्हाला माहितीच असेल की ज्याचं महाराष्ट्रात नाही तर देशातच जय जवानचं नाव खूप मानाने घेतलं जातं आणि दहीहंडीची शान म्हटला जाणारा जे गोविंदा पथक आहे, ज्यांनी गिनियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ज्यांनी पटकावला असं हे गोविंदा मंडळ. आणि आज आपण आलो आहोत त्यांच्या मैदानावर. त्यांची संदीप दादाची डायरेक्टली आपण भेट घेणार आहोत. संदीप दादा हा बरेच वर्ष जय जवान गोविंदा पथकाची प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण घेतो आहे आणि आज आपण त्याला विचारणार आहोत की त्यांची ही वाटचाल त्यांनी कशी सुरू केली. इवन त्यांना जेव्हा दहीहंडीचं मंडळ सुरुवात केली त्यावेळेला त्यांना काय काय बघावं लागलं किंवा त्यांना काय काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागले. सो आपण त्यांच्याकडून हे ऐकणार आहोत. नमस्कार. मी संदीप ढोळे, जय जवान गोविंद पथकाचा संस्थापक आणि प्रशिक्षक. माझ्या गोविंद पथकाची स्थापना सन 2000 साली झाली. सुरुवातीला कबड्डी खेळत असताना किमान 15 खेळाडू असायचे. त्या 15 खेळाडूमध्ये सुरुवात केलेला हा गोविंद आहे. बरेच खेळाडू अजूनपर्यंत माझ्यासोबत आहे, काही खेळाडू आहेत नाही आहेत, तर त्यांचे आशीर्वाद सध्या आमच्या पाठीशी आहेत. सुरुवातीपासून खूप स्ट्रगल करावं लागलं आहे. मुळात बघायला गेलं तर फायनान्स म्हणजे जे गोविंदा पथकाला लागतं तेच नव्हतं. आणि 5 थराचा गोविंदा, 25 रुपये 51 रुपये हंडी फोल्डर प्राईज मिळायचं. पण आम्ही पैशांसाठी कधी हंडी ओपन केलीच नव्हती. मुळात आपल्या प्रभागाचं आपल्या विभागाचं नाव जास्तीत जास्त कसं गाजेल याच्याकडे लक्ष होतं. 1992-90 सालाच्या ज्या दंगली झाल्या जोगेश्वरी विभागामध्ये, त्या अतिशय जवळून बघितलेल्या आहेत आम्ही. आणि तेव्हापासूनचा आमचं एक खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा जो कबड्डीमध्ये असायचा तोच आम्ही नंतर पुढे दहीहंडीच्या माध्यमातून म्हणजे आमच्या विभागाचं नाव कसं उज्ज्वल होईल, कसं नाव सगळीकडे पसेल, त्या उद्देशानेच हा सुरू केलेला गोविंदा होता. सुरुवातीला आम्हाला म्हणजे कुठेही म्हणजे कामाचं जरी कुठे कामासाठी जर आम्ही कुठे अप्लाय करतोय किंवा जातोय तर तिथे आम्हाला कामाला घ्यायचे नाहीत. का तर जोगेश्वरीमधली मुलं म्हणजे एकतर ती खूप वाहून टाकलेली किंवा भाईगिरी करणारी अशीच मुलं असायची, असा उद्देश यायची तेव्हा. म्हणजे लोक म्हणजे आज पण आतापर्यंत पण आम्ही बघतो ना, तर काही ठिकाणी शिक्षणासाठी पण खूप ताणाताण ओढाताण करावी लागते, नोकरीसाठी पण थोडी ओढाताण करावी लागते. एखाद्या बँकेकडनं जर कर्ज घ्यायचं झालं तरी थोडंसं ओढाताण केलं, पण आता ते थोडं कुठेतरी सौम्य झालेलं आहे. अशा परिस्थितीनं हा उभा केलेला गोविंदा. तर सुरुवातीपासून खूप स्ट्रगल करत आम्ही आजपर्यंत आलो आणि आता चांगल्यापैकी सुखीचे दिवस आलेले आहेत. प्रोचं माध्यम आलं आहे. प्रोच्या माध्यमातून बऱ्याच चांगल्या गोविंदा पथकांना खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म निर्माण झाला आहे. बस तेव्हा जो त्या उद्देशाने म्हणजे चांगल्या उद्देशाने सुरुवात केलेला गोविंदा आज आम्ही इथपर्यंत आणून ठेवलेला आहे. मी आज तुला पहिला प्रश्न विचारते की गल्लीबोळात खेळली जाणारी दहीहंडी ही आज ग्लोबल झाली. आपले खेळाडू हे खऱ्या अर्थाने इंडोर स्टेडियममध्ये जाऊन AC मध्ये थर रचले त्यांनी. आणि ज्या वेळेला तिथे जेव्हा AC मध्ये आपण जे मॅटवरती दहीहंडी आली, जी मातीतली दहीहंडी ती मॅटवर आली, तर तुला खऱ्या अर्थाने वाटतंय का की आपली आज दहीहंडी ही खरंच ग्लोबल झाली आणि खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्याच्या मार्फत तुझं काय मत सांगशील? नक्कीच चांगल्या मातब्बर दहीहंडी मंडळानं हा चांगला प्लॅटफॉर्म निर्माण झालेला आहे. विशेषतः कसं ना की मातीतला खेळ हा कुठेतरी मॅटवर जातोय हे बघताना खूप आनंद होतोय. कारण कुठेतरी गोविंदा पथकाला पण चांगले दिवस येतात. कारण नाक्यावर असणारी मुलांना फक्त त्यावेळी वेगळ्या दृष्टिकोनात बघितलं जायचं, पण काही गोष्टी अशा आहेत की तीच नाक्यावरची मुलं कोणतेही क्षेत्र असू दे म्हणजे कोणतेही कठीण प्रसंग आले की हीच मुलं धावणारी होती. त्यांच्या मागे समाजसेवेचं एक उद्दिष्ट असायचं. दहीहंडी मातीत खेळताना एक चांगला व्यायाम व्हायचा. 3 महिने मुलं फिटनेसकडे म्हणा, व्यायामशाळेकडे म्हणा त्यांची पावलं वळायची. बाकीचे काय वाईट गोष्टी असायच्या दूर व्हायच्या. पण हे आजपर्यंत प्रेझेंट कधी कुठे कोणी केलंच नव्हतं.
जी मंडळ दहीहंडी खेळतात तीच फक्त ओरडून सांगतात की आम्ही तसे नाही आहोत, आम्ही तसे नाही आहोत. आणि आता कुठेतरी हा डोममध्ये खेळला जाणार गोविंदा बघून खूप आनंद होतो, कारण सगळेजण तो टीव्हीला बघतात आणि त्याचा फार आनंद होतोय की त्या AC मध्ये खेळताना एक वेगळा प्रसंग अनुभवायला मिळतोय आणि खूप आनंद वाटतोय. प्रो गोविंदा झाला. पहिल्यांदाच डोमला एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रो गोविंदा खेळला गेला आणि त्या प्रो गोविंदामध्ये जय जवान गोविंदा पथकाने पहिला क्रमांक पटकावला आणि देशभरात सगळ्यांनी तुम्हाला ते 8 थर आणि तसेच दहीहंडीच्या दिवशी तुमचे 9 थर प्रत्येकाने पाहिले. तुला किंवा जय जवानला देशभरात आयडियल मानतात. तुम्ही एक रोल मॉडेल आहात आणि त्या रोल मॉडेलच्या माध्यमातून बरीचशी गोविंदा मंडळं तुम्हाला फॉलो करतात. त्यांना जर प्रॅक्टिस करायची असेल किंवा त्यांना या लेवलवर यायचं असेल तर त्यांना तू काय सांगशील? तुझ्याकडनं काय मेसेज देशील? मुळात विषय कसा आहे ना की जय जवान गोविंद पथक हे स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वतःच्या हिमतीने उभं राहिलेलं आहे. ह्याच्यामधले जे काही पैत्रे आहेत, जे काही आयडियाज आहेत, जे काही कल्पना आहे ते प्रत्येक खेळाडूची आहे. खेळाडूंनी सांगितल्याप्रमाणे थराची रचना झाली आहे, खेळाडूंनी सांगितल्याप्रमाणे शिडीची रचना झाली आहे आणि हीच रचना आज आम्ही प्रत्येक गोविंदा मंडळांना देतोय की ज्यांचे 5 थर त्यांनी 6 लावावे, ज्यांचे 6 थर त्यांनी 7 लावावे, ज्यांचे 7 थर त्यांचे 8 लावावे, ज्यांचे 8 आहे त्यांचे 9 लावावे. या उद्देशाने आम्ही प्रत्येकाला भरभरून दिलेलं आहे. आम्ही आमच्या हातून दोन्ही हाताने सड असे म्हणजे खूप मदत केलेली आहे प्रत्येक गोविंदाला. कुठेतरी मंडळांची एकी टिकावी, प्रत्येक हिंदू सणांच्या मध्ये एकी निर्माण व्हावी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्या मंडळाने प्रत्येक कार्यक्रमात सहभाग दाखवावा. ते हंडीच्या माध्यमातून असेल किंवा गणपतीच्या माध्यमातून असेल, पण कुठेतरी आपण हिंदू सण एकत्र आणतोय याचा मला खूप अभिमान वाटतो. कारण लांबून लांबून ते कोल्हापूर, सांगली, अलिबाग, सातारा, बऱ्याच लांबून ठिकाणी मुलं यायची, ते बघायची, शिकायची, पुढे जात आहेत. जोगेश्वरीत किती मंडळ आहेत की जे आमच्याकडनं म्हणजे आता मी कसं आहे ना की एक खंत राहते शेवटी की जिथे पिकतं तिथे विकत नसतं. म्हणजे जिथे जिथे आहे ना त्या मंडळाला कधी मोठेपणा न देता त्यांना अजूनपर्यंत कमी लेखलं जातं. म्हणजे आम्ही तर ते अपेक्षा बाळगतच नाही की तुम्ही आम्हाला मोठेपणा द्या किंवा मोठेपणा म्हणा, पण एक टीम स्पिरिट, एक खेळाडू स्पिरिट जो असतो ना, तो खेळाडू येऊन कोणीतरी पुढे येऊन बोला ना की एक आम्हाला अजून पण आठवतं की आमचं एक मंडळ असं आहे ना की ओम ब्रह्मांड मंडळ मालाड, ते छाती ठोकपणे सांगतं की आमचा जर गुरु कोण असेल ना तर तो आमचा जय जवान आहे. असे आम्हाला गुरु म्हणणारे स्वयंभू पाठवून आहेत, पण समोर न येणार आहेत. त्यांना ती काय गोष्ट खडकते आम्हाला कळत नाही. बघा, पहिल्यांदा आम्ही जेव्हा 8 थर लावले, 8 थर लावल्याच्यानंतर एक कौतुकाची थाप आमच्या मंडळाच्या पाठीवर बसावी, ती द्यावी म्हणून जर कोणी प्रयत्न केले असेल ना तर ते बाळा पडेकर श्रीदत्त मंडळ आहे. ज्यावेळी आमचे 8 लागले त्यांनी आम्हाला कौतुकाची थाप दिली, ती आमच्यासाठी कायम राहिली. असंच जर कोणी आम्ही मोठे मंडळ आहोत, आता मोठे मंडळ झालो तर तेव्हा पण आम्ही लाईनीत गर्दीत आम्ही हात वर करायचो की आम्हाला एक ट्राय देणार, आम्हाला एक ट्राय देणार. आज आम्ही आमच्या हिमतीवर आणि दमदार कर्तृत्वावर आम्ही इथपर्यंत आलो. मला एकच सांगायचं आहे की तुम्ही तसे मोठे व्हा. जर एखाद्याला गुरु मानताय, मनात म्हणा किंवा एकलव्यासारखं म्हणा, पण त्याला तुम्ही मान द्या, त्या मंडळाला मान द्या. आम्ही मानासाठी नाही म्हणत, पण मी एक सांगतो ना, छाती आम्ही सगळ्यांना दिलंय. आज जी मंडळ उभी राहिलेत ना 8 आणि 7 वर, 7 आणि 8 वर, 9 वर, हे जय जवानच आहे. प्रश्नच हे मान्य करत नाहीत लोक, किंवा कोणतंच मंडळ मान्य करत नाही. हे कौतुकाचं वाटतं मला हे. पण मी आज बोलायचं नव्हतं, पण ठीक आहे, शेवटी नाही. आज मी म्हणेन की जोगेश्वरीत तू म्हणजे देशात आयडियल आहात, महाराष्ट्रात आयडियल आहे, त्यामुळे जोगेश्वरीत आज ठिकठिकाणी कितीतरी मंडळ उभी राहिली आणि गेल्या वर्षी जी काही 4 मंडळ आली, पहिला क्रमांक तुमचा होता आणि त्या बाकीची 3 मंडळ ही जोगेश्वरीतलीच होती. म्हणजे किती अभिमानास्पद आहे ही गोष्ट की जय जवानच्या पाठीचा वारसा ही मंडळ चालवतात. त्यामुळे कुठेही या जय जवानच्या मंडळाला किंवा या मैदानाला कधीच कमतरता येणार नाही, कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. आणि ह्या शुभेच्छा त्या आमच्या सुद्धा आहेत आणि त्या श्रीकृष्णाचा तुम्हाला आशीर्वादच आहे. हो, नक्कीच. कसं आहे ना आरती, की आम्ही निसंकोच आणि निस्वार्थीपणाने सगळ्यांना दिलेलं आहे. प्रश्नच नाही. आणि आमची जोगेश्वरी जर प्रत्येक खेळातनं पुढे येते, कोणत्याही खेळ क्षेत्रातनं पुढे येते, तर आम्हाला अभिमान असेल.
पण कोणालाही संकुचित बुद्धीने कुठल्याच मंडळाला किंवा कुठल्याच खेळाडूला कमी लेखू नका. बरोबर. मी एवढंच फक्त या तुझ्या माध्यमातून सांगू शकेन. आणि आता तुला स्पष्ट सांगतो की 2006 साली आमचे 2008 साली आमचे पहिले 9 थर आहेत. त्यानंतर स्वाईन फ्लू, त्याच्यापासून आतापर्यंत 9 थराची आमची कमसे कम आता 50च्या वर आम्ही गेलो असो. 50 का जास्तच गेले असतील. तर लास्ट इयरला जवळ आम्ही ग्राउंडवरच 26 9 थर लावले. तर मला एवढं सांगायचं की आता माझं कॉम्पिटिशन कुठल्याच मंडळाशी नाही, कुठल्या खेळाडूंशी नाही, कोणाशीच नाहीये. आता मी माझ्या खेळाडूंना पण सांगतो, जर तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं असेल तर स्पेन वर्सेस इंडिया असं करायचं असेल तर तेवढी ताकदीने उतरा. आणि माझं आता मी सांगतो ना, चॅलेंजिंग सांगतो की माझी जर स्पर्धा असेल तर स्पेन देशाची असेल. कुठेतरी मला भारताचं माझ्या मंडळाने नेतृत्व करायची माझी अपेक्षा, माझ्या महाराष्ट्राने नेतृत्व करावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि मी भविष्यात 10 थर हा इंडियातला फ्लॅग मी नक्की पडकवणार. चॅलेंज आहे माझं. खरंच हे खूप अभिमानास्पद आहे, कारण तुमच्या बरोबर स्पर्धा होऊच शकत नाही, कारण की 9 थर हे मानाचे होते आणि 10 थराचा प्रयत्न सुद्धा तुम्ही केला आणि 4 वेळा केला. आणि 10 थराचा प्रयत्न आज मला माहितीये, म्हणजे मी जेव्हापासून दहीहंडी, मी तर खूप ज्युनियर आहे दादा तुला, आणि मी पण एक प्राऊड फील करते की आम्ही पण जय जवानला पाहूनच, आम्ही पण आयडियल धरूनच आज महिलांचं गोविंद पथक उभं केलं. त्यामुळे मी म्हणेन की खरंच ही स्पर्धा तुमची इंडिया वर्सेस स्पेन, आणि ही बघायला आम्हाला खूप आवडेल, आणि ह्याच्यासाठी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पण तरीही मी एक विचारेन तुला की आज जी मंडळं, म्हणजे जय जवान मंडळ, आज दहीहंडीला जवळजवळ 2 महिने आहेत, बरोबर, आणि तुमचा सराव हा 2 महिन्या आधीच तुम्ही सुरू केला. तर आज जी मंडळं काही दिवसाने, म्हणजे 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस जेमतेम प्रॅक्टिस करतात आणि दहीहंडी दिवशी आपला गोविंद घेऊन फिरतात, आणि त्यामुळे आपल्याला खूप फेस करावं लागतं का, कारण की आपण एवढी प्रॅक्टिस करून सुद्धा कुठेतरी या काही मंडळांमुळे आपल्याला गालबोट लागतं. तर त्याच्याबद्दल तू त्यांना काय मेसेज देऊ शकतो? कसं ना की आता या प्रोच्या माध्यमातून मी प्रोवरनं सांगेन की सगळ्या मंडळांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवावा. 2 महिने 3 मध्ये आधीच सराव, म्हणजे चांगल्या पद्धतीने फिटनेस हे करून त्या प्रोमध्ये सहभाग दर्शवून चांगल्या उत्तम प्रकारे थराची रचना करून थरामध्ये सहभाग घ्यावा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा जो काही क्रमांक लागेल त्या क्रमांकासाठी प्रयत्न करावा, हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि आता हे होत असताना मी पुन्हा सांगेन की जास्तीत जास्त लक्ष हे फिटनेसवरच द्यायचं आहे. बाकी आता मी काय एवढा मोठा नाही की इतर मंडळांना सांगेन, कारण प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. त्यामुळे सगळ्या कोचना, सगळ्या प्रशिक्षकांना माझ्या गोड शुभेच्छा आहेत की त्यांनी चांगल्या पद्धतीने खेळाची रचना करून आपले खेळाडू सगळे कशी सुरक्षित जातील याच्यावर जास्त भर द्यावा. आता चांगल्या 2 महिन्या अगोदर प्रॅक्टिस सराव करत असल्यामुळे आपलं अपघाताचं पण खूप प्रमाण कमी झालेलं आहे. आणि या खेळाकडे एक चांगल्या दृष्टिकोनातून लोक बघतायत, आणि हा नक्कीच गोविंद भविष्यात चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. चांगले आयोजक येऊ शकतात, चांगल्या कंपन्या, म्हणजे आपल्या प्रोच्या माध्यमातून चांगल्या कंपन्या तिथे येऊ शकतात, आणि कुठेतरी कबड्डीप्रमाणे प्रो इंडियाला एक चांगलं मानाचं स्थान मिळेल. त्याचा आनंद मला नक्कीच होईल. आरती, तुझ्या माध्यमातून आम्ही अजूनही सांगावंसं वाटतं की हे जे मी बोललो ते माझ्या मनातून आलेले शब्द आहेत. मला कोणाचंच, कुठल्या मंडळाचं किंवा कुठल्या खेळाडूचं मन दुखवायचं नव्हतं. जे प्रामाणिक निस्वार्थीपणाने बोललोय ते स्पष्ट आहे. मी याच्या आधी पण होतो आणि आमच्या ग्राउंडवर पण मी तसाच असतो. जे आहे ते रोग बाईट होतो. म्हणून कदाचित मला स्वभाव कोणाला आवडतो, कोणाला नाही आवडत. पण एक सांगेन की स्पेन देशाच्या वर्सेस आपला जोगेश्वरी जय जवान आपला महाराष्ट्र इंडिया जेव्हा खेळेल तेव्हा तो आनंद बघण्यासारखा असेल. आणि मी तुझ्या माध्यमातून माझ्या तमाम, म्हणजे जे आमचं प्रेक्षक वर्ग आहे, जय जवानचं प्रेक्षक वर्ग आहे, आमचे खेळाडू आहेत, परिवार आहे, त्यांना एकच सांगेन की हे 8 किंवा हे 10 तर गेली 2010 सालापासून आपण जवळजवळ 5-6 वेळा आपण प्रयत्न केले, पण ते हुकलं आहे. पण चालू वर्षी तो प्रयत्न सक्सेस करायचा आहे. त्याच्यासाठी सगळ्यांची आवश्यकता लागणार आहे, सगळ्यांची मदत लागणार आहे, कारण हा सांघिक खेळ आहे आणि सगळ्यांचे आशीर्वाद लागल्यानंतरच हा गेम आम्ही तिथपर्यंत नेणार आहोत. त्यामुळे तुझ्या माध्यमातून मी माझ्या सगळ्या जोगेश्वरवासियांना म्हणा किंवा महाराष्ट्रवासियांना म्हणा की तुम्ही आम्हाला थोडं सहकार्य करा, सपोर्ट करा, की आपल्या गोविंदाला जास्तीत जास्त लोक लाईक करतील, तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करतील. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही सगळ्यांनी कराच. आणि
काही कोणाचं मन दुखवलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. तर मित्र हो, आज दादाने तुमच्याकडे हेच मागितलं आहे की त्यांना त्यांचाच मानस, जो त्यांनी 10 थराचा मानस लावला होता, त्यांचाच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांना तोडायचा आहे आणि या वर्षीचे 10 थर त्यांना रचायचे आहेत. सो यासाठी आपण शुभेच्छा तर देणारच आहोत, पण मी पण त्या दादातर्फे आवाहन करेन की जास्तीत जास्त जोमाने आणि तुम्ही जास्तीत जास्त संख्येने इथे प्रॅक्टिसला या, इथे थर लावा आणि खूप उत्साहाने आपण हा सण, आपण हा उत्सव साजरा करूयात आणि पुन्हा भेटूयात नक्कीच नवीन एक व्हिडिओ घेऊन. दादा, जेव्हा जय जवान कोर्टामध्ये गेलं, सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि दहीहंडी समन्वय समिती सुद्धा जय जवानच्या पाठीशी होती, त्यावेळेला राजसाहेबांनी सुद्धा आपल्याला खूप मोठी मदत केली आणि त्याबद्दल तू काय सांगशील? हो नक्कीच, कारण सुप्रीम कोर्टानंतर पण पुढची लढाई होती आणि कुठेतरी ती सगळ्या मंडळांना घेऊन लढायची होती, म्हणून दहीहंडी समितीला पण पुन्हा त्या केसमध्ये पार्टी करून पुढचे जो काय खर्च लागणार होता तो सन्माननीय श्री आशिष शेलारांनी सन्माननीय श्री राजसाहेबांना सांगून दोघांनी तो खर्च दिला. त्यामुळे ही पुढची लढाई लढता आली आणि हा गोविंदाला वाचवता आला. त्यामुळे आज आपण बघतोय की आशिष शेलार साहेब आणि राजसाहेबांमुळे आज खऱ्या अर्थाने दहीहंडी ही वाचली आणि त्या श्रीकृष्णाची आपल्याला नक्कीच साथ होती आणि आज म्हणून आपण हा दिवस बघतोय. हा होता आज आपण जय जवान गोविंदा पथकाच्या मैदानावर घेतलेला. स्वतः मी दादाला खूप जवळून ओळखते, बरेच वर्ष ओळखते आणि म्हणून मी त्याला हक्काने दादा म्हणते. तर हा होता असा संदीप दादा, आपण त्याला जवळून ऐकलं आणि आज कालचा पहिलाच दिवस होता. कालच्या पहिल्या दिवशी त्यांनी 8 थराचा मानस पूर्ण केला आणि असाच त्यांनी यावर्षी 10 थर लावून त्यांचा मानस पूर्ण करावा म्हणून मी त्यांना खरंच शुभेच्छा देईन मनापासून. आणि मला पण आवडेल, कारण की मी पण कबड्डी खेळाडू आहे आणि कबड्डी खेळातूनच मी वर आले आणि आता गोविंदा खेळाडू पण आहे आणि गोविंदा खेळाडू म्हणून मानाने आम्ही सांगतो की एक गोविंदा म्हणून आम्ही हे प्रसिद्ध झालो आहोत. तर या गोविंदासाठी मी दादाला या खूप खूप माझ्या शुभेच्छा देईन आणि खरंच तुम्ही 10 थर लावावे. यावर्षी प्रो गोविंदा जर झाला तर प्रो गोविंदामध्ये पण प्रो गोविंदासाठी पण आमच्या शुभेच्छा आहेत. आणि मला आवडेल की भारताचं प्रतिनिधित्व करताना आणि तो फ्लॅग झळकवताना आम्हाला खूप बरं वाटेल की जय जवानचं नाव अख्ख्या देशात वर्ल्ड वाईड व्हावं. याच मी शुभेच्छा देईन. धन्यवाद.